ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आजच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रणेते, ज्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी इथे जमलेलो आहोत आणि ज्यांचा अद्भुत जीवन प्रवास महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक माणसानं वाचला पाहिजे अशा एका व्यक्तीच्या जीवन चरित्राच्या प्रकाशनाकरता आपण इथे जमलेलो आहोत. मानवभाऊ कांबळे हे कराडचे, त्यांचा जन्म ओगलेवाडीला झाला. ओगलेवाडी म्हणजे कराड रेल्वे स्टेशन हे ओगलेवाडीमध्ये आहे. जेव्हा सुभाष वारी सरांनी मला विनंती केली, फोनवरच बोलले, फोनवरच मान्यता दिली, नक्की मी या कार्यक्रमाला येईन. फक्त आता काही पक्षाच्या जबाबदाऱ्या असतात, काही एकदम अचानक काही तारखा ठरतात, ते झालं नाही तर मी नक्की येईन. मला इथं येता आलं आणि या कार्यक्रमाकरता विश्वंभरजी चौधरी आहेत, असीमभाऊ सरोदे आहेत, इथले आपले नितीनजी पवार, मुंडेताई, प्रदीप पवार, मारुतीराव भापकर, त्याबरोबर आमचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर कैलाश कदम, अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. अनेकांचा माझा परिचय आहे, काहींचा नाही आज झाला. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपण सगळे मानवभावांच्यावर प्रेम करणारे बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरंच अगदी मला ही कहाणी माहीत नव्हती. आयुष्यामध्ये इतका खडतर प्रसंग आल्यानंतर जगावं का जगू नये असा प्रश्न खरं म्हणजे त्या 13 वर्षाच्या मुलाच्या समोर यायला पाहिजे होता. पण आज जिद्दीनं, कुटुंबियांच्या प्रेरणेनं, वडिलांच्या आशीर्वादानं मानवभाऊ पुन्हा उभे राहिले. मूळ कोल्हापूर, ओगल्यांच्या काच कारखान्यामध्ये नोकरी करता वडील ओगलेवाडीला आले. तिथून त्यांची बदली पिंपरीला झाली. कराडहून ते पिंपरी चिंचवड परिसरात आले. पिंपरी चिंचवडचा जन्म होताना त्यांनी पाहिलं. अनेक इथल्या स्थानिक रहिवाशांनी आपल्या जमिनी दिल्या, काहीतरी फार चांगलं मोठं इथं होईल, आपल्या मुलाबाळांना काही नोकऱ्या लागतील. कोणी कधी जमिनीचा मोबदला मागितला नाही. आणि या वातावरणामध्ये हे एक शहर उभं राहिलं. कॉस्मोपॉलिटन शहर आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतातली माणसं इथं येऊन राहतात, आपलं पोट भरतात. या शहराला एक आगळं वेगळं स्वरूप दिलेलं आहे. आणि या शहरामध्ये मानवभावांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. हुशार होते. 11वी-12वीला प्रथम क्रमांक काढला. BCom झाले, LLB झाले आणि इथल्या सर्व संघर्षामध्ये ते सहभागी झाले. समाजवादी विचाराने प्रेरित बाबा आढाव यांची शिकवण घेऊन त्यांना नेता मानून त्यांनी इथे काम केलं आणि परिसराच्या प्रत्येक प्रश्नामध्ये ते सहभागी झाले. अपंगांच्या करता त्यांनी केलेलं काम,
हिंजेवाडी परिसरामध्ये जी अपंग प्रशिक्षण संस्था उभी केली, हजारो अपंगांना त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांना ते स्वतः जसं आपल्या पायावर उभं राहिले तसे त्या सर्व अपंगांना स्वतःच्या पायावर उभं राहायची प्रेरणा दिली. फार मोठं काम आहे, कुठल्या पुस्तकात लिहून ते मावणार नाही इतकं मोठं काम आहे. पण त्यांच्या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती आहे, तर अजून पुष्कळ पुढे काम करायचंय. दुसरी आवृत्ती जेव्हा येईल तेव्हा आणखी पुढचा इतिहास लिहिला जाईल. पण हा इतिहास, हा आदर्श लोकांच्या समोर आला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची सर्वांना ओळख आहे, पण ती ओळख महाराष्ट्रभर, देशभर गेली पाहिजे. पुस्तकाचं भाषांतर होऊन देशात पोहोचेल, मला खात्री आहे. म्हणून आज मानवभावांचा सत्कार सन्मान करताना मला खूप या ठिकाणी आनंद होतो. अनेक पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जावं लागतं, त्यामध्ये औपचारिकता असते. पण आज या ठिकाणी खरंच एक जिव्हाळा निर्माण झाला. कराडच्या मातीमध्ये जन्मलेला एक मुलगा जिद्दीने उभा राहतो. अशक्यप्राय कुणाला खरं वाटलं नसतं, 13 वर्षाच्या वयामध्ये एक भीषण अपघात होऊन तिथून पुढे उभं राहून शिक्षण पूर्ण करून एक विचार समाजापुढे ठेवून संघर्ष करणारी व्यक्तिमत्व. खरं म्हणजे महाराष्ट्रात मानवभावांच्या कामाची ओळख झाली पाहिजे. आज जी मूल्य आपण जपायचा प्रयत्न करतोय, संविधान, त्या संविधानानं आपल्या देशामध्ये एक समानतेचं वातावरण निर्माण केलं. शोषित, वंचित, दलितांना एक आवाज दिला. ठीक आहे, कदाचित आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं, सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून मिळायचंय. पण हे राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय पुढचा टप्पा आपल्याला गाठता येणार नाही, हे तितकंच खरं आहे. दुर्दैवाने 2014 साली एक अपघात झाला. अपघात झाला का घडवला गेला मला माहित नाही. ते एक जातीवादी विचाराचं सरकार आलं. त्या सरकारचा आता अहोरात्र प्रयत्न चाललेला आहे की ह्या संविधानाचा कसा खून होईल आणि पुन्हा मनुस्मृती आपण या ठिकाणी कसं आणू. समतेचं वातावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं होतं. एक आशेचा किरण निर्माण करून दिला होता की नाही, आज ना उद्या मला या देशामध्ये सन्मानाने जगता येईल, मला माझे अधिकार मिळतील, मला कोणी जन्म कुठं झाला, कुठल्या जातीत झाला म्हणून कधी कमी लेखणार नाही, माझ्या कर्तृत्वावर माझं मोजमाप होईल. एक आशेचा निर्माण करून दिला, किरण निर्माण करून दिला. पण सगळं पुसून टाकायचे प्रयत्न चाललेले आहेत. निवडणुकांच्यावर विश्वास ठेवायचा का ठेवू नये असा प्रश्न. किती तुम्ही प्रचार केला, आंदोलन केलं, विचार मांडले, सभा घेतल्या, तर उद्या निवडणुकीतून, मतपेटीतून काय बाहेर पडेल याचीच आता खात्री राहिलेली नाही, विश्वास राहिलेला नाही. आज संविधानाचा ढांचा आहे, पण त्यातला आत्मा मारून टाकलेला आहे. आत्मा मारून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे. मरणार नाही तो आत्मा, प्रयत्न चाललेला आहे. संसदेला गुंडाळून टाकलं, सगळ्या संविधानिक संस्था काबीज केल्या, इन्स्टिट्यूशनल कॅप्चर ज्याला म्हणतात तशा प्रमाणात प्रयत्न झालेले. दिसायला लोकशाहीच्या लांब रांगा, मत देऊन बाहेर आलेला माणूस बोटाचा फोटो काढतोय, शाही दाखवतोय, जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली पाठ टोपटून घेतोय. त्या लोकशाहीमध्ये आत्मा राहिलेला नाही, नुसतं ढांचा राहिलेला नाही.
आणि त्यामुळं बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की खऱ्या अर्थानं हा देश स्वतंत्र होईल, प्रत्येकाला समान संधी मिळेल, आपल्या कर्तृत्वाप्रमाणे त्याला पुढे काम करता येईल, तो कुठली भाषा बोलतो, कुठल्या प्रांतात जन्मलेला आहे, कुठल्या जाती जन्मलेला आहे हे महत्व ठरणार नाही. अजून तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, पोहोचायचा प्रयत्न करत असतानाच कुठंतरी त्या संविधानाचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे. आज या ठिकाणी जी आपण सगळे जमलेलो आहोत, मंचकावर जी मंडळी बसलेली आहे, ती समतेच्या विचारानं, समाजवादी विचारानं प्रेरित होऊन कितीही अवघड लढाई असली तरी ती लढाई करणं आपलं कर्तृत्व आहे त्या भावनेनं आज लढतायत. प्रसिद्धी मिळेल, कुठे यश मिळेल, कोणी पाठ थोपटेल याची चिंता करत नाही. आणि त्या विचाराचा नेता आज आपल्यातून गेलेला आहे, डॉक्टर बाबा आढाव. ते आपल्यात नाही, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते शिवराजी पाटील यांचंही आज दुःखद निधन झालं. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शिवराज पाटील साहेबांचा मोठा वाटा आहे. किंवा मी जेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीत गेलो 1991 साली, तेव्हा ते संसदेचे अध्यक्ष होते. अगदी पहिल्या दिवशी त्यांनी मला आपल्या चेंबरमध्ये बोलावलं आणि संसदेमध्ये कसं काम करायचं त्याचा थोडक्यात धडा दिला, कान पिचक्या दिल्या. उपकार मी त्यांचे कधी विसरणार नाही. अशा वातावरणामध्ये आज जेव्हा इतकी माणसं एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, पुन्हा थोडंसं आशा निर्माण होते की नाही, सगळं काही संपलेलं नाही, देयर इज स्टील होप. आशा आहे आपण ही लढाई जिंकू शकू. उद्या काय काय घडेल मला माहित नाही. जगात बरंच काही चाललेलं आहे. मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला. मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. कराडला बोललो मी, अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय. कोण म्हटलं की तुम्ही होणार का, कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती. आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे. म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते. आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणतरी दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता. आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला, कारण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे. 19 नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला. आणि कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.